नमस्कार मित्रांनो, ह्या स्वर्गीय कोकणाचं व्हिडिओतून डॉक्युमेंटेशन करता करता हे जगणं स्वतःच्या जगण्यामध्ये डॉक्युमेंट करायला आम्ही सुरुवात केली आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच मी तुम्हाला म्हणालो की एक आयुष्यभराची कमाई जमिनीत गुंतवली आणि त्या जमिनीत आत्ता मी उभा आहे. इथून पुढे हे आपल्या सगळ्यांचं एक कम्युनिटी बिल्डिंग सेंटर असेल. कोकणात ज्यांना ज्यांना येऊन इथल्या जीवनशैलीशी अनुरूप राहून जीवन जगायचं आहे, कारण आपण जर हे जीवन जगलं ना तरच कोकण कोकण राहणार आहे, नाहीतर हळूहळू याचंही शहरीकरण होणार आहे. मित्रांनो, या जमिनीमध्ये हळूहळू आम्ही आमच्या परीने इथे एक लाईव्हलीहूड उभं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मित्रांनो, या जमिनीत पहिलं जर काय उभं करायचं ठरवलं तर ते म्हणजे विहीर. जल, जंगल आणि जमीन ह्या तीन गोष्टी कुठच्याही भागात तुम्ही राहायला जा, या तीन गोष्टी हा तुमचा लाईव्हलीहूडचा सोर्स आहे. कोकणामध्ये आज ज्या ठिकाणी मी उभा आहे, ही जमीन घेतानाच एक बघितलं होतं, इकडे मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूला जंगल आहे आणि इथे वांगणी जमीन आहे. तर या वांगणी जमीन असल्यामुळे इथे पाणी लवकर मिळतं, हा इथल्या लोकांचा अभ्यास आहे. तर ही जमीन घेतल्याच्या नंतर सगळ्यात आधी पाण्याची सोय करण्याची गरज होती. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हलप्ड माणसांचं शहर बँगलोर सध्या दुष्काळातून जाते. तिथे लोकांना प्यायलाही पाणी नाही अशी अवस्था होते. पण माझ्या कोकणातल्या छोट्याशा गावाकडे काय आहे, खूप पैसा नाही आहे, पण आमच्या विहिरींना या सीझनला आत्ता म्हणजे एप्रिल मे या सीझनला कुठे पाणी नसतं, त्यावेळेस आमच्याकडे आत्ता या विहिरीला साधारण 10 फूट पाणी आहे. हा प्रवास आहे विहीर बांधण्याचा, तो आत्ता मी तुम्हाला सांगतोय. ही विहिरी जांभ्या दगडातून म्हणजे लॅटराईट, ज्याला आम्ही चिरा म्हणतो, त्याच्यापासून आम्ही बांधली आहे. या विहिरीचा जो प्रवास आहे तो मी तुम्हाला आत्ता सांगतो. सगळ्यात आधी तर जमीन घेतल्याच्या नंतर आम्ही जमिनीची टोपोग्राफी बघितली. याच्यामध्ये बाजूला वांगणी जमीन असल्यामुळे कुठेही पाणी मिळणार होतं, पण एक्झॅक्ट साधारण कुठे खोदायला पाहिजे खड्डा, ह्याचा आम्ही अभ्यास करायला चालू केला. त्यावेळेस असं आम्हाला इथल्या स्थानिकांनी सांगितलं की तिथे एक औदुंबराचं झाड आहे. तर औदुंबराचं झाड किंवा काही ठिकाणी त्याला उंबर, रुमड म्हणतो आम्ही आमच्या कोकणी भाषेत, तर त्या रुमडाच्या बाजूक पाणी तुका मिळतं. हे सांगितल्यानंतर आम्हाला त्या रुमडाच्या झाडाच्या इथे एक आम्ही छोटासा खड्डा मारायला घेतला. सुरुवातीला 8 ते 10 फुटापर्यंत कुठेही पाणी नव्हतं आणि अगदी फक्त पिवळी माती दिसत होती. पण ज्यावेळेस एक पाण्याचा झरा लागला ना, आयुष्यातला एक सगळ्यात आनंदाच्या क्षणापैकी एक मी म्हणेन की ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा एक झरा मिळतो. तर पाणी मिळालं, एक खूप सुखद आनंदाचा क्षण होता तो आमच्यासाठी. कारण एवढ्या सगळ्या जमिनीला तुम्हाला इथे काही उभं करायचं झालं तर पाणी गरजेचं आहे. पाऊस खूप पडतो कोकणामध्ये, प्रचंड पाऊस पडतो, पण त्यासोबतच ग्राउंड वॉटर लेवलसुद्धा चांगलं असणं खूप गरजेचं आहे. जंगल जर आपण तोडलं तर ग्राउंड वॉटर लेवल संपते. अजूनही कोकणामध्ये चांगलं ग्राउंड वॉटर लेवल आहे. ही विहीर बांधत असताना ही संपूर्णपणे तुम्हाला जरी चिऱ्याची विहीर दिसत असली तरी त्याचा जो बेसमेंट आहे त्याला आपण सांगाडा म्हणतो. तर या सांगाड्यासाठी तुम्ही लाकूडसुद्धा वापरू शकता किंवा फातर म्हणजे दगड वापरू शकता. तर आत्ता आपण याच्यामध्ये काही दगड वापरलेला आहे. तर इथे जवळच सावंतवाडी जवळ आपण ते दगड बेसाल्ट जे आहे, काळा दगड, तो आणून त्याचा सांगाडा बनवून घेतला. तुम्ही याच्यासाठी जांभळाचं लाकूड वापरू शकता, आवळ्याचं लाकूड वापरू शकता किंवा मोय नावाचं एक लाकूड आहे, एक झाड आहे, त्याचं लाकूड तुम्ही वापरू शकता. तर त्या पद्धतीने आपण सांगाडाच्या वरती विहीर बांधणं चालू केलं.
तर फायनली ही आपली विहीर तयार झाली आहे. या विहिरीसाठी साधारण 1,500 चिरा आपल्याला लागला, 22 सांगाड्याचे दगड लागले आपल्याला. हा खड्डा खणण्यासाठी आपण JCBच वापरला. त्याच्यानंतर एक जे कारागीर होते ते साधारण 8 ते 10 दिवस इथे राबले. तर ह्या अशा पद्धतीने ही विहीर बांधून झालेली आहे. आत्ता आपल्याकडे पाण्याचा साठा आहे. तर इन फ्युचर आपण इथे आत्ता जे चवळी लावलेली आहे त्यालाही पाणी या विहिरीचं देणार आहोत. आत्ता या विहिरीची 18 फूट एवढी खोली आहे आणि आत्ता या विहिरीला साधारण 10 फूट पाणी आहे. या विहिरीचा जो साधारण घेर आहे हा याची डायमीटर साधारण 12 फूट आहे. आजपर्यंत आपण कोकण हे असं वरून बघत होतो, उंटावरून शेळी आखल्यासारखं. मुंबईतून येऊन आपण याचं पर्यटन करत होतो. पण मला असं वाटतं की आता आपण एक अशी कम्युनिटी बिल्ड करूया जी खऱ्या अर्थानं गावात येते, बॅक टू द रूट्स येते. पण त्याच्यासाठी जे तुम्हाला ट्रेनिंग्स लागणार आहे, तुम्हाला जे स्किल्स डेव्हलप करायला लागणार आहे, त्याच्यासाठीची ही तुमची हक्काची प्रयोगशाळा आहे. आपण पुढे जाऊन तुम्हाला मी आत्ता जी खोप बांधतो आहोत आपण इथे कम्युनिटी एकत्र बनून ती तुम्हाला दाखवतो. तर इथे आपण एक खोप बनवतोय. खोप म्हणजे जसा मांगर असतो तसं एक प्रकारचे शेतघर. आणि त्याच्यासाठी आपण आता त्याचा जो बेस आहे तो चिऱ्याचा करतोय आणि त्याच्यावरच्या पिलर्स उभे करणार आहोत चिऱ्याचे. त्याच्यानंतर आपण नॅचरल मटेरियल वापरू, माती वापरू, बांबू वापरू आणि त्याचं जे छप्पर आहे त्याच्यासाठी आपण काही जुनं लाकूड आणलं आहे. तर ओव्हरऑल खोपीसाठी सुद्धा आपल्याला जी कम्युनिटी आपण म्हणतो की तुम्ही गावात राहून प्रत्येक गोष्ट ही पैशातून नाही विकत घेऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला माणसं पाहिजे, ते कम्युनिटी पाहिजे. आणि आजही कोकणात ही कम्युनिटी शिल्लक आहे. कदाचित ही शेवटची पिढी आहे, पण त्यांचं जे स्किल्स आहेत ते जर तुम्ही घेतलं तर कदाचित खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांचा वारसा शिल्लक ठेवू शकता जो तुमच्यामध्ये राहील. नाहीतर काय होणार आहे की प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजून गावचं जीवन परवडणारं नाही. आत्ता इथली जी सुतार कम्युनिटी आहे, इथली जे बांधकाम करणारी लोकं आहेत, स्थानिक कारागीर आहेत, त्यांना घेऊन आम्ही हे काम करतोय. आमची जी मित्रमंडळी आहे जे त्यांच्या वेगवेगळ्या गावांमध्ये असे शेतीचे प्रयोग करतात, ही त्यांच्या जमिनीत आम्ही जेव्हा कामाला जातो तसंच ते इथे येऊन आम्ही याच्यासाठी काही खूप पैसे नाही खर्च करत आहोत, एकमेकांना श्रमदान करतोय आणि त्यातूनच आपण हे सगळं उभं करण्याचा प्रयत्न करतो. तर हे खोपीसाठी जे आपल्याला मटेरियल लागणार आहे ते आपण जुन्या घरांचं मटेरियल वापरतोय. इथे आपल्याकडे जे दिसत आहेत हे मंगलोर टाईल्स आहेत. तर एका जुन्या घराचं पाडून ते आत्ता नवीन बांधणार आहेत, तर ते टाईल्स आता यूज करणार नव्हते, त्यांना स्लॅबचं बांधायचं होतं. तर त्याच्यासाठी आपण हे जे टाईल घेतली आत्ता आपल्याला ती 6 रुपयाने मिळाली. तुम्हाला तुमच्या गावांमध्ये अशा वेगवेगळ्या रेट्सने जुनी जर तुम्ही वापरल्या, कारण हे टाईल्स काही खराब होत नसतात, भाजलेले असतात, वर्षानुवर्षे वापरता येतात. इथे जे बघताय तुम्ही हे माडाचे वासे आहेत आणि त्याच्या पलीकडे जुनं लाकूड आहेत. तर ते आपल्याला छपरासाठी वापरला मिळणार आहेत. माडाचे वासे जनरली वापरले जातात कारण त्याला एक ऑइली टेक्स्चर असतं, त्याच्यामुळे जास्त त्याला वाळवी लवकर लागत नाही आणि पाण्यात सुद्धा ते जास्त काळ टिकतात. तर त्याच्या पुढचं जे जुनं लाकूड आहे ते सुद्धा आपण एका जुन्या घराचं लाकूड 1 वर्षापूर्वीच मी घेऊन ठेवलं होतं. तुम्हाला जे जुनं मटेरियल मिळतं आहे तुमच्या भागातलं तर घ्या आणि ते कदाचित तो वारसा आपण आपल्या घरांमध्ये कायमस्वरूपी जतन करून ठेवू शकतो. मित्रांनो, असे व्हिडिओज बनवण्याचा उद्देश केवळ एंटरटेनमेंट करणं हा नसून खऱ्या अर्थानं ज्यांना हे जीवन जगायचं आहे आणि हा साधेपणातली लक्झरी अनुभवायची आहे, गावच्या जीवनशैलीमध्ये एक सायन्स आहे, एक टेक्नॉलॉजी आहे, इथले लाईव्हलीहूड स्किल्स आहेत, ते शिकून इथे एक स्लो लिव्हिंग एक्सपिरियन्स करायची आहे. अशांसाठी आपण काही वर्कशॉप्स घेणार आहोत. स्वदेश बॅक टू द विलेज लाईफ या टायटल अंडर. तर नेक्स्ट मंथ म्हणजे मे महिन्यातला आपला वर्कशॉप होतो आहे एक इंट्रोडक्टरी वर्कशॉप. यापुढे ज्या काही इथे जे काही उभं राहील ते आपण सगळेजण मिळून करणार आहोत आणि एक कम्युनिटीसाठीचा एक्सपिरियन्स असेल. एकीकडे आपण कोकणात शाश्वत पर्यटन करतो आहोत, ज्याला आपण एक्सपिरियन्स बाय कम्युनिटी म्हणतो. तर हे पर्यटनही चालू राहीलच, पण ज्यांना पर्यटनाच्या पलीकडे जाऊन कोकणातली जीवनशैली आत्मसात करायची आहे आणि बॅक टू द विलेज येऊन जे बरेच जण आहेत ज्यांनी आज जमिनी घेतल्यात किंवा ज्यांना जमिनी घ्यायच्या आहेत, तर अशी माणसं जमिनी घेतल्यानंतर काय करतात, तर बहुतांशी लोक अगदी प्लॉटिंग करून बंगले बांधतात. पण असं करून आपण इथले रिसोर्सेस तर संपवणारच आहोत, पण कोकणाचं अर्बनायझेशन करणार आहोत आणि हळूहळू इथले पाणी असेल, जंगल असेल, जमीन असेल, हे सगळं हळूहळू कमी होत जाणार आहे. तर त्यापेक्षा आपण इथे कसं जगायला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मातीची घरं म्हणा किंवा विहीर बांधणं म्हणा किंवा इथलं नॅचरल फार्मिंग म्हणा, नॅचरल बिल्डिंग म्हणा, फॉरेस्ट लिव्हिंग म्हणा,
ह्या सगळ्या गोष्टींवरती आणि इवन इथले आता मे महिन्यातले वेगवेगळे फ्रूट्स असतील तर त्याचं ट्रॅडिशनल प्रोसेसिंग कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू एक एक वर्कशॉप आपण मंथली या संदर्भात घेत राहू आणि खऱ्या अर्थानं व्हिडिओ पलीकडची रानमानुषी कम्युनिटी उभी करण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद.